हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट अपडेट पाहायला सुरुवात करूया। तर आता इथे दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी त्यांच्याकडे काही रीतिरिवाज असतात जे पूर्ण करायचे असतात। मग त्या सर्व गोष्टींची तयारी आता मैनावतीने करून घेतलेली असते। तर आता दुष्यंत आणि कृष्ण अजून आलेले नसतात, तर लगेचच मैनावती दुष्यंत आणि कृष्णाला हाका मारते। तर कृष्णा तर तिथे लगेचच आलेली असते, पण दुष्यंत काही आलेला नसतो। त्याबरोबर मैनावती लगेचच आता जयकांतला सांगते, जयकांत जा बरं दुष्यंतला घेऊन ये पटकीने। त्याबरोबर जयकांत आलो एवढं सांगत आता दुष्यंतला आणायला तिकडनं जातच असतो। इतक्यात दुष्यंतसुद्धा तिथे दारातच आलेला असतो। मग जयकांत आणि दुष्यंत एकामागोमाग एक बाहेर येतात। त्याबरोबर आता मैनावती त्या दोघांनाही सांगते, वा दोघं बी आलात नवं, बरं झालं, चला आता पटपट पाटांवर बसून घ्या। दुष्यंत आणि कृष्णा पाटांवरती बसतात। त्याबरोबर मैनावती म्हणते, बघा आता मध्ये पाणी ठेवलंय का नाही, त्याच्याने तुम्हाला दोघांना एकमेकाला आंघोळ घालायची। त्यावर दुष्यंत आणि कृष्णा मैनावतीकडे बघतात। मैनावती सांगते, मला बघू नका, आंघोळ घाला, तशी पद्धत असते। त्याबरोबर आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंजण पटापट आपलं एकमेकाच्या अंगावरती पाणी ओतून घेतात। त्याबरोबर आता लगेच मैनावती म्हणते, हा उत्तम, आता चला आता पुढचा खेळ। आता दुष्यंत हे खोबरं तू तोंडात पकड आणि कृष्णे हे खोबरं तू तोंडानं चावून खा, असं करायला लागतंय। आता खोबरं खायला लावल्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ए काकी असं काही कुठे असतं का, काही पण सांगशील? नाही नाही, मी असलं हे काही फालतू काम करणार नाही आहे, उगाच फालतूगिरी यार, टाईमपास आहे। त्याबरोबर आता लगेचच मैनावती त्याला सांगत असते, ए बाबा याला फालतूगिरी आणि टाईमपास नाही म्हणत, ह्याला पद्धत म्हणतात। अरे रीत असते तशी, समद्यांनी केलं समद्यांच्या लग्नात, तुला बी करायला लागणार। ते बघ इथे एवढी समधी लोक उभी आहेत, मग वचन दिलंयस ना, मग करावं तर लागणार। चल लवकर ते धर खोबरं तोंडात आणि कृष्णे तू तोड पटकन खोबरं। त्याबरोबर आता दुष्यंत हा तोंडात खोबरं धरतो। आता जरा मोठा तुकडा बघून धरतो, जेणेकरून कृष्णाला पण इझी जावं आणि त्यालासुद्धा जरा इझी वाटावं। पटकन आता ते दोघंजणं खोबरं खात असतात, पण खोबरं काही तुटत नसतं। त्याबरोबर लगेचच बाळजाबाईने हे सगळं बघून राग येतो आणि त्या म्हणतात, ए बस झाला आता दुष्यंत, जा लवकर आंघोळ वगैरे करून घे, आवरून घे। त्याबरोबर दुष्यंत हो लगेच जातोय असं म्हणत ते खोबरं खाली ठेवतो आणि पटकन आता आंघोळ करण्यासाठी तिकडनं उठून चाललेला असतो। पण आता सगळं चिखल झालेलं असतो त्याच्या गोल, त्यामुळे त्याला जाता येत नसतं। बाळजाबाई लगेचच माधवला हाक मारतात। माधव आता तिथे दगड आणून ठेवतो, जेणेकरून त्या दगडांवर पाय देऊन दुष्यंतला जाता येईल। तर हे बघून मैनावतीला मात्र फारच जास्त राग येतो। मैनावती मनात म्हणत असते, एवढा कसला हा फुकटचा लाड, एवढंच असतं चिखल आहे, त्यात पाय दिले तर काय यांचे पाय झडणार आहेत वय? इतक्यात आता इतके बारीक दगडावरून पाय देऊन जाताना तोल तर जाणं साहजिक आहे। मग कृष्णा पुढे येते आणि दुष्यंतला हात देते आणि हात देऊन ती दुष्यंतला पटापट त्या दगडांवरनं पुढं घरात घेऊन जाते। आता हे सगळं बघून जयकांतला मात्र खूपच जास्त राग येत असतो, त्याला इरिटेट होत असतात या सर्व गोष्टी। त्यानंतर आता लगेचच तिथे जमलेली नोकर माणसं, मैनावती, त्याचबरोबर जयकांत आणि भक्ती सगळेच निघून गेलेले असतात। तर बाळजाबाई उठून उभ्या राहतात। इतक्यात तिकडे दुष्यंतचे वडील येतात आणि ते म्हणत असतात की आता बघ, आता ह्या घरात आलेल्या नवीन मालकीनबाई सुनबाई आपल्या दुष्यंतची ओळख ह्या मातीबरोबर करून देणार आणि माझा लेकबी माती गावची पकडणार। त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात की असं काय बी होणार नाही, ती पोरगी असं काही करायच्या आधीच मी तिला त्याच मातीत लोळून घराच्या बाहेर हाकलं। त्याबरोबर मग मात्र आता लगेचच बाळजाबाई रागारागात तिकडनं निघून जातात। तर आता लगेच इकडे आनंदी आनंदगडे असं दुष्यंतचे वडील म्हणत असतात। कृष्णा या घरात लग्न करून येण्याने त्यांना मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो। तर इकडे सावित्री ही घर झाडायला घेते, घर झाडत असते, पण कंबर तिची दुखत असते, तिला काही जमत नसतं। अगं आई गं, किती काम मला करावं लागतंय, ती झिपरी गेली लग्न करून आणि मलाच माझी सगळी कामं करायला लागत आहेत, असं झालंय। किती कामं करते मी, काय आता पूर्ण आयुष्यभराची कामं एकदाच करून घेऊ की काय, कंबरडं मोडलं माझं, असं ती म्हणत असते। पण त्या सगळ्याशी इथे आता तिच्या मुलीला म्हणजेच गौतमीला काही घेणं देणं नसतं। गौतमी मात्र मस्त निवांत झोपलेली असते। आता जेव्हा तिच्या या आवाजाने गौतमीला जाग येते, तेव्हा गौतमी उठते आणि बघते तर काय, तिला सगळं मच्छर चावलेलं असतं आणि त्यामुळे आता तिच्या अंगाला छोट्या छोट्या फोड्या आलेल्या असतात। इतक्यात ती लगेचच ओरडायला लागते, आई आई अगं इकडे ये, हे बघ काय आई। त्याबरोबर आता लगेचच माझं पिल्लू उठलं, माझं पिल्लू उठलं असं करत सावित्री तिकडे येते। तर ती गौतमी तिला सांगत असते, आई अगं बघ ना, मला
केवढे डास चावलेत ते. अगं असं कसं चालेल, माझं 1 लिटर रक्त तर प्यायले असतीलच. मला या खोलीत नाही झोपायचं. आपल्याकडे दुसरी कुठली चांगली खोली आहे का गं? त्यावर लगेचच सावित्री म्हणते, चांगली खोली आपल्या घरात. अगं आपल्या घरात तू जे घर सोडून गेलेलीस त्याच वस्तू का आहेत आणि हे घर बी तेच आहे. फक्त तेवढी झिपरी गेली आहे या घरातली, बाकी काय बी बदल झालेला नाही. आपल्याकडं कुठनं गं येईल एवढी चांगली खोली? त्यावरती म्हणते, बरं सगळं ते सोड मरू देत. आई मला ना ब्लॅक कॉफी लागते सकाळ सकाळ उठल्यावर, तुला माहिती आहे की नाही? मग एक काम कर प्लीज, पटकन माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन ये ना प्लीज. त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणते, वय वय ते मला ठावा आहे, तुला ती कॉफी लागते ती बनवल्या मी. म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या वाण्याकडनं जाऊन मी ती कॉफी आणली आहे तुझ्यासाठी बनवल्या. हाय कॉफी आहे, मी लगेच घेऊन येतो बघ. कंबरडं मोडलं उठवायला होईना बसवायला होईना असं म्हणत ती जाते कॉफी आणायला. तर लगेचच गौतमी तोपर्यंत तिचा मोबाईल सुरू करते. आता मोबाईलवरती ती दुष्यंतचा फोटो बघत असते आणि म्हणत असते, यार आय स्वेअर, जर मला माहीत असतं ना की तू खरोखर एवढा श्रीमंत आहेस तर मी कधीच सोडलं नसतं तुला. अरे होल्डवरच ठेवलं नसतं ना. एव्हा ना तुझ्याबरोबर लग्न करून मी सुरुवातसुद्धा केली असती माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याला, पण मला माहीत व्हायला खूप उशीर झाला रे यार. त्याबरोबर आता सावित्री त्या ठिकाणी कॉफी घेऊन आलेली असते. त्याबरोबर लगेचच आता गौतमी म्हणते, थँक्यू आई, आणि मग ती कॉफी पिते. इतक्यात तिच्या लक्षात येतं की कॉफीमध्ये साखर, आलं, वेलची ह्या वस्तू का आईने घातल्यात. ती लगेच म्हणते, आई अगं कॉफीमध्ये साखर, वेलची आणि काय टाकलंयस अजून, अद्रक, हे सगळं कोण टाकतं? त्यावर सावित्री म्हणते, म्या टाकतो. त्याबरोबर ती म्हणते, अगं आई ह्या सर्व गोष्टी कॉफीमध्ये टाकायच्या नसतात. त्यावर सावित्री विचारते, नसतात का टाकायच्या? अगं पण मी टाकलं. त्यावर लगेच ती म्हणते, अगं आई मी डाएटवर आहे, तुला माहिती आहे की नाही, मला साखर नाही चालत. त्यावर ती म्हणते, मी दुसरी करून आणतो. तर इकडे आता दुष्यंत आणि कृष्णाच्या समोर पांढरं शुभ्र पाणी ठेवलेलं असतं. तर मैनावती त्या दोघांना सांगत असते की आता तुम्हा दोघांनी बी मस्तपैकी एक काम करायचं आहे, ह्याच्यातनं अंगठी हुडकून काढायची आहे. कृष्णे तू लक्षात ठेवा बाई, अंगठी तुला घावाय हवी, तवाच या घरावर तुझी सत्ता राहील. आता तू ठरव बाई, या घरावर तुला तुझी सत्ता हवी का नगते. त्याबरोबर आता शोधावी तर लागणार अंगठी. कृष्णे बघ आता तुझ्यावर डाव आहे असं म्हणते. त्याबरोबर आता कृष्णा ही तिच्याकडे बघून फक्त हसते. तर लगेचच जयकांत म्हणतो, आईसाहेब ओ अंगठी तर आमच्या भावालाच भेटणार, कारण घरावर राज्य आमच्या भावाचंच राहणार. काय भावा असं म्हणायला लागतो. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते, कृष्णे अंगठी तुला घाऊ दे किंवा दाजीसने घाऊ दे, काय बी फरक पडत नाही, पण ह्या घरातल्या माणसांना तू मुठीत नाही तर मनात ठेव. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं अंगठी शोधायला सुरुवात करतात. अंगठी शोधण्यासाठी दोघांनी हात पाण्यामध्ये बुडवलेले असतात. कृष्णा दुष्यंतकडे बघत असतो, दुष्यंत कृष्णाकडे बघत असते. सगळं कसं चांगलं सुरळीत सुरू असतं. दुष्यंतच्या वडिलांच्या मनात तर हेच असतं की अंगठी ही कृष्णालाच मिळायला हवी काय बी झालं तरी. तर बाळजाबाईंच्या मनात असतं की काय बी झालं तरी अंगठी ही माझ्या दुष्यंतलाच मिळायला हवी. आता अंगठी कुणाला मिळणार हे पाहणं आपल्यासाठी रंजक ठरणार. तर आता शोधत असतात. अंगठी काही यांच्या दोघांच्या बी हाताला लागत नसते. शोधतायत एकमेकाच्या नजरेत हरवतायत, मधी चाललेलं असतं समजा सुरळीत. त्याबरोबर मैनावती म्हणते, अरे किती वेळ लागतोय तुम्हा दोघांसनी, हुडका की पटापटा, किती वेळ घेतायसा. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत आणि कृष्णा काकीकडे बघतात आणि भय म्हणत पुन्हा शोधायला लागतात. कृष्णाला अंगठी घावते, कृष्णा ताबडतोब वर काढते. त्याबरोबर आता बाळजाबाईसनी मात्र हे बघून जामच राग आलेला असतोय. तर इथं आता मंजूचा फोन आलेला असतो गौतमीच्या फोनवरती. आता गौतमी म्हणते, अरे यार ही मंजू कशाला कॉल करते आता. हां हॅलो बोल मंजू. त्याबरोबर आता मंजू ही तिला समोरून विचारते, गौतमी आर यू सिरियस, तू जॉब सोडलायस? त्यावरती म्हणते हो. त्यावरती म्हणते, अगं हो काय म्हणतेस तू जॉब सोडलायस ही गोष्ट तू इतक्या पोलाइटली सांगतेस का मला? अगं तुला तुझ्या घरची फायनान्शियल कंडिशन काय आहे ते माहीत आहे ना. मग त्यावर लगेचच गौतमी म्हणते, हां मग सो वॉट, मी जॉब सोडला, मला माझ्या घरची फायनान्शियल कंडिशन अगदी व्यवस्थित माहीत आहे. आणि यू डोंट वरी बेबी, आता लवकरच माझं लग्न डी बरोबर होणार आहे. मग एकदा का माझं आणि त्याचं लग्न झालं की माझी फायनान्शियल कंडिशन आपोआपच सुधारली जाईल. गॉट इट. त्यावरती म्हणत असते, अगं पण डीचं लग्न ऑलरेडी झालं आहे ना, मग तू काहीही कसं बडबडतेस, तुझं लग्न त्याच्याशी कसं होईल. त्यावरती म्हणत असते, ओ हॅलो
झालेलं लग्न मोडता येतं बेब, यू डोंट वरी, तू बघशीलच पुढे काय काय होतं ते. त्यावरती म्हणते अगं गौतमी, त्यावर लगेचच गौतमी म्हणते ऐक ना प्लीज, आपण नंतर बोलूया, ओके बाय 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 बाय, मी ठेवते, तू कशाला विचार करतेस एवढ्या सगळ्या गोष्टींचा, यू डोंट वरी. आणि ती बोलत फोन कट करते. इतक्यात त्या ठिकाणी आता सावित्री आलेली असते. सावित्री आता लगेचच पूजाला कॉफी देत म्हणते हे घे, ही कॉफी करून आणली तुझ्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये आता साखर येलची काय बी नाही घातलेलं, घे पिऊन घे. त्यावरती म्हणते गुड. तर ती म्हणत असते कंबरडं मोडलं ग बाई माझं, मी मेलो काम करता करता, झिपरी गेली सासरी आणि मलाच झाडावी लागती माझी वसरी, अशी परिस्थिती आल्या बघ माझ्या. आणि माझी ती भक्ती ती तर गेल्या तिकडचीच होऊन गेल्या, काय करू काय बी कळना झालंय मला आता. आणि मग मरतोय मी आज, मरतोय समधी कामं करून, असं म्हणत ती पुन्हा कामाला लागते. पूजाला मात्र या सगळ्याचा काही फरकच पडत नसतो. तर आता इथे दुष्यंत हा आवरून आलेला असतो आणि तो आता बेडरूममध्ये जरा हातपाय वगैरे पुसत असतो. इतक्यात त्याने ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिलेला होता तिथून कॉल आलेला असतो आणि त्याला समोरून सांगितलं जातं की सर, तुम्ही आमच्या इथे इंटरव्ह्यू दिलेला होतात, तर आम्ही तुमचा इंटरव्ह्यू व्यवस्थित ॲनलाईज केला आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही तुम्हाला कॉल केला आहे, सो तुम्ही जॉईन करू शकता. त्याबरोबर आता हे ऐकून दुष्यंत खूपच जास्त खुश झालेला असतो, इतका की अगदी त्याचा आनंद गगनात मावेन असं झालेला असतो. दुष्यंत त्यांना म्हणतो सर थँक्यू व्हेरी मच, थँक्स अ लॉट फॉर कॉन्टॅक्ट, खरंच खूप आभार तुमचे. पण सर माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे, सो मी लगेच जॉईन नाही करू शकत आहे. त्याबरोबर लगेचच आता ते दुष्यंतला सांगतात की नाही नो वरीज अबाउट इट, काही हरकत नाही आहे, बट तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या जॉईनिंगबद्दल मला इन्फो लवकर कळवा. त्याबरोबर दुष्यंत त्यांना होकार देतो. त्यावर ते म्हणतात आणि हो, गेल्या वेळेस विचारायचं राहून गेलं होतं मिस्टर दुष्यंत, मला एक गोष्टीची माहिती हवी होती तुमच्याकडून. तुम्ही तुमची या अगोदरची फर्म सोडलीत, त्याच्यामागचं कारण काय होतं ते कळू शकेल का? त्याबरोबर आता तुम्ही आधीची फर्म सोडली त्याचं कारण कळू शकेल का, असा प्रश्न जेव्हाच हे साहेब विचारतात तेव्हा दुष्यंत काहीच बोलायचा बंद होतो. त्याबरोबर आता ते सर पुन्हा हाक मारतात, दुष्यंत हॅलो आर यू देअर. त्यावर दुष्यंत म्हणतो येस सर, ॲक्च्युली म्हणजे ते माझे काही पर्सनल रिझन्स होते सर, सो मी तिकडचं काम बंद केलं. त्याबरोबर लगेचच इकडनं ते सर म्हणतात ओके नॉट इश्यू ॲट ऑल, काही हरकत नाही आहे, मग तुमचं जॉईनिंग कधीपासून करायचं आहे ते तुम्ही मला इन्फॉर्म करा, मग त्याच्या अकॉर्डिंग आपण कामांना सुरुवात करू शकू, ओके, आणि उशीर करू नका फार, बेस्ट ऑफ लक. एवढं बोलून ते फोन कट करून टाकतात. त्याबरोबर लगेचच आता इकडनं दुष्यंतसुद्धा या व्हेरी थँक्यू व्हेरी मच एवढं म्हणत फोन कट करतो. आता दुष्यंतला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तो मोबाईलवरती जरा बघत असतो. इतक्यात तिकडे कृष्णा आलेली असते. कृष्णा आता येते आणि दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं हा बोल ना. त्यावर कृष्णा म्हणत असते म्या तुम्हासनी म्हणलं होतं ना मला वावरात जावं लागेल म्हणून, तर मग आता मी वावरात गेलो तर चालेल नव्हं? नाही म्हणजे आता लगीन बी झालं, समजे रीतिरिवाज बी झाले, वावरात कामं खोळंबले असतील, म्या जाईन तेव्हा कामाला सुरुवात होईल की. त्यावर दुष्यंत म्हणतो आपलं लग्न अगोदरसुद्धा या विषयावर बोलणं झालं आहे, आता तुला जर तुझ्या शेतात जायचं आहे तर तू जाऊ शकतेस, त्यासाठी तुला माझी परमिशन घ्यायची गरज नाही आहे, तुला जे हवं आहे ते तू कर. त्याबरोबर हे ऐकून कृष्णाला खूप बरं वाटतं, जवळपास तिला आनंदच झालेला असतो. इतक्यात आता त्यांचं हे बोलणं मैनावतीने ऐकलेलं असतं आणि आता मैनावती मनातल्या मनात खूपच जास्त खुश होते आणि म्हणायला लागते चला आता एका बायेचं बोलणं जाऊन दुसऱ्या बायेला सांगितलं पाहिजे. आणि मग मैनावती आता लगेचच बाळजाबाईंकडे चुगली करायला जायला लागते. ती आता बाळजाबाईंकडे येते आणि बाळजाबाईसनी म्हणते अहो बाळजाबाई बघताय काय, बघा की समोर काय घडायला येते. बाळजाबाई विचारतात काय झालं. त्यावर मैनावती म्हणते अहो आपल्या नवीन सुनबाई लगेच बापाच्या शेतात राबाया निघाल्या. त्यावर लगेच बाळजाबाई म्हणते वाह, ही तर चांगली गोष्ट आहे. त्यावर मैनावती म्हणते अहो काय बोलायलायच आहे. त्यावर बाळजाबाई म्हणायलाय मग नवीन सुनबाईंचा पान उतारा बी आजच होणार बघ, आज असं काहीतरी करतो का नाही, नवीन सुनबाईसने बी कळायला हवं त्यांची लायकी काय आहे. तर इकडे आता बाळजाबाईंच्या घरी 2 पाहुणे आलेले असतात आणि पाहुणे म्हणत असतात की तुमच्या दुष्यंतचं लग्न झालं, लग्नाला यायला जमलं नाही आमासनी, म्हणून म्हणलं जरा येऊन भेटून तरी जावं. बरं हायत कुठं तुमच्या सुनबाई बाळजाबाई, बघून तरी जातो की धाकल्या मालकीनबाई या घरच्या,
त्याबरोबर आता धाकल्या मालकीनबाई बघायला आलेली असतात लोक आणि त्यांच्यासमोर एक साधी साडी नेसलेली, साडीवरती शर्ट घातलेली मुलगी आलेली असते आणि कृष्णा तिकडे येते आणि त्यांना नमस्कार करते. कृष्णा दिसत असते अगदी व्यवस्थित, गळ्यामध्ये मुहूर्तमणी, मंगळसूत्र आणि छान साडी वगैरे ती नेसलेली असते. त्याबरोबर आता तशा अवताराने पुढे आलेल्या कृष्णाला बघून बाळजाबाईंना तर राग येतो आणि बाळजाबाई रागाने कृष्णाकडे बघायला लागतात. तर दुष्यंत हा मात्र अगदी सहजच कृष्णाकडे नॉर्मली बघत असतो. तर कृष्णा ही त्या दोघांनाही नमस्कार करत असते. त्या माणसांना सुद्धा आश्चर्य वाटतं की बापरे, धाकल्या मालकीनबाई यांना ह्या अवतारात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.